भुजबळांच्या दौऱ्याला एका भागात विरोध होताना दिसतोय। थेट त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे येवला मतदारसंघात भुजबळ सध्या पाहणी करतायत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतायत। सोमठाण देशनं तर त्यांना यायलाच विरोध केलेला होता। सोमठाण देश नावाचं एक गाव आहे, त्यांनी भुजबळांना येऊच दिलं नाही। गो बॅकच्या घोषणा तिथे देण्यात आल्या। दुसरीकडे आणखी एका भागात भुजबळांना जोरदार विरोध होताना दिसतोय। ही दृश्य आहेत भुजबळांचा ताफा जिथून गेला त्या भागात गोमूत्र शिंपडण्यात आल्याची। सोमठाण देश गावातील मराठा आंदोलक एकत्र आलेले होते। जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केलेली होती आणि काळे झेंडे दाखवत आता भुजबळांना विरोध एका भागात होताना दिसतोय। सोमठाण देश गावानं भुजबळांच्या दौऱ्याला विरोध केलेला होता। तसंच येवला मतदारसंघातील सकल मराठा समाज एकवटलेला होताच। सातबारा आमच्या बापाचा आहे, तुम्ही मदत करा, मात्र दौऱ्यावर येऊ नका, बांधावर येऊ नका असं म्हटलेलं होतं आणि भुजबळांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजानं विरोध केलेला होता। दुसरीकडे आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय, काळे झेंडे दाखवत भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला विरोध झालेला दिसतोय। लासल गावात भुजबळांविरोधात ह्या अशा प्रकारे काळे झेंडे दाखवत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न सकल मराठा समाजानं केलेला आहे। लासल गावातली ही दृश्य आहेत। लासल गावात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। भुजबळांचा विरोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आज येवला मतदारसंघात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा छगन भुजबळ घेत आहेत। शेताच्या बांधावर जात, बागांमध्ये जात ते पाहणी करतायत। मात्र सकाळी त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच विंचूर चौफुलीवर घोषणाबाजी झालेली होती। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चेतन कोळस यांच्याकडून घेऊया। चेतन, आत्ताची ही आपण दृश्य जी पाहतोय ती नेमकी कुठली आहेत आणि भुजबळ आत्ता नेमके कुठे आहेत? सकाळपासून भुजबळांना मराठा समाजाच्या विरोधाला सामोरे जावं लागत आहे। सकाळी मराठा समाजाने मोठ्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस भुजबळांनी आपला मार्ग चेंज करून घेतला। त्यानंतर सोमठाण देश येथे ती या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि आज आता भुजबळ हे लासलगाव मध्ये आलेले। लासलगाव मध्ये शेतावर जात असताना कोटमगाव येथे या ठिकाणी सकल मराठा समाजातील त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी या देखील केलेली आहे। या ठिकाणी नंतर पुढे भुजबळ हे नाशिकच्या दिशेने जाणार आहेत। नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत लासलगाव जवळच्या एका ठिकाणची कोटमगावची। इथे जोरदार घोषणाबाजी मराठा समाजाच्या सगळ्या तरुणांनी एकत्र येत केलेली आहे। आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र आलेले होते। भुजबळ इथूनच पुढे जात होते, मात्र त्यांच्या ताफ्याला त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी सकल मराठा समाजानं केली। तर आज सकाळपासून छगन भुजबळ येवला मतदारसंघात नुकसानाचा आढावा घेत आहेत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जात पाहणी करतायत। मात्र सातबारा आमच्या बापाचा आहे, तुम्ही बांधावर येऊ नका, फक्त आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठीची मदत मिळवून द्या, मात्र तुम्ही बांधावर येण्याची गरज नाही असं म्हणत भुजबळांना जोरदार विरोध सकल मराठा समाजानं केलेला होता। आमचं नुकसान झालं तरी चालेल, मात्र तुम्ही या ठिकाणी पाहणीसाठी येऊ नका असं सकल मराठा समाजानं सांगितलेलं होतं आणि जसा विरोध आधीच स्पष्ट करण्यात आलेला होता तसंच दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी मराठा समाजाकडून छगन भुजबळांना जोरदार विरोध होताना दिसतोय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। आत्ता छगन भुजबळ नेमके कुठे आहेत आणि तिथली आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? एकूण जर बघितलं तर छगन भुजबळ यांच्या अवकाळी पावसाच्या जे काही नुकसान झालंय त्याच्या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांचा विरोध होताना दिसतोय। मराठा आंदोलक जागोजागी उभे राहून काळे झेंडे दाखवत आहेत, तर अनेक ठिकाणी निषेधाच्या घोषणा देत आहेत। आत्ताच कोकम गावच्या जवळ सोमठाण्याला झाल्यानंतर कोकम गावच्या जवळ सगळ्या आंदोलकांनी काळे झेंडे दाखवते निषेधाच्या भुजबळांच्या घोषणा दिल्या आणि त्याचबरोबर भुजबळांच्या गाडीच्या मागे सुद्धा धावले। मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केलं। एकूणच जे काही विरोध आणि एकूण संताप जो त्यांना दिसून येतोय तो छगन भुजबळ यांच्या दौऱ्यामध्ये निघताना दिसतोय। छगन भुजबळांनी बॅक चले जाओ, परत जावे असं म्हणून त्यांनी संपूर्ण घोषणा या ठिकाणी केल्या आहेत। त्यांनी कुठल्याही शेतामध्ये जाऊ नये आणि पाहणी करू नये असंही आवाहन या मराठा आंदोलकांतर्फे करण्यात आलं। नेमका अजून किती भागांचा दौरा भुजबळांचा बाकी आहे? आता येवला तालुक्याचा दौरा आटोपलेला आहे। आता ते निफाड तालुक्याच्या विशीमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे। निफाड तालुक्याच्या जे काही नुकसान होतं
ज्यामध्ये कसबे सुकेणे आणि त्याचबरोबर बाकी काही गावं होती. त्या गावांमध्ये आता त्यांचा दौरा सुरू झालेला आहे. पण हद्दीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता शेवटची 2 गावं 4 वाजेपर्यंत हा सर्व दौरा त्यांचा आता सुरू राहणार. पण हा सगळा जोरदार होणारा विरोध पाहता भुजबळ हा दौरा पूर्ण करतील का अशीही मग आता शंका उपस्थित होते. नेमकं तिथली मग परिस्थिती काय, त्यांना दौरा पूर्ण करता येईल का? खरं म्हणजे छगन भुजबळ यांना रात्रीच फोन करून मराठा आंदोलकांनी दौरा करू नये अशा सूचना दिल्या होत्या आणि विनंती पण केलेली होती. मात्र छगन भुजबळांनी आपला दौरा सुरू ठेवलेला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा दौरा सुरू आहे आणि छगन भुजबळ यांनी हा दौरा मी पूर्ण करणार असं म्हणत आपला दौरा सुरू केला आणि तो आता जवळजवळ निम्मे त्यांनी पूर्ण केलेला आहे. 2 ठिकाणी त्यांना प्रखर विरोध झालेला आहे. अजून निफाड तालुक्यामध्ये आता त्यांनी प्रवेश केलेला. नक्कीच ही 2 ठिकाणची दृश्य आपण दाखवतो आहोत. सोमठाण देशगाव आणि लासलगाव दोन्ही ठिकाणी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलक एकत्र आलेले होते. जोरदार विरोध भुजबळांना त्यांनी केलेला आहे. सोमठाण देशगावात तर भुजबळांना येऊच दिलं नाही. गो बॅकच्या घोषणा देत प्रवेशद्वारावरच ठिय्या दिलेला होता. जोरदार घोषणाबाजी केलेली होती. भुजबळ तिथे आले नाही. तिथून मात्र ते पुढे जेव्हा गेले त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडलेलं आहे सोमठाण देशगावच्या मराठा आंदोलकांनी. दुसरीकडे आत्ताची आपण जी दृश्य टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय ती आहेत कोटमगाव रेल्वे स्थानकाजवळची. या ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. रेल्वे पुलाजवळची दृश्य आहेत. मराठा आंदोलक काळे झेंडे दाखवत भुजबळांचा ताफा इथून जात असताना जोरदार घोषणाबाजी करत होते. भुजबळ गो बॅक असे फलक हाती घेत भुजबळांना परत जा असं सकल मराठा समाजाकडून सांगितलं जात आहे. आता सध्या ते निफाड तालुक्यात आता पाहणी करणार आहेत. साधारणतः 4 वाजेपर्यंतचा त्यांचा हा दौरा असेल अशी माहिती समोर येते. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याशी आपण बोलणार आहोत. भुजबळ जे काही गेल्या काही काळापासून सातत्यानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वक्तव्य करतायत. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातलं जे काही वाकयुद्ध आहे त्या पार्श्वभूमीवर खरं तर आज ते शेताच्या बांधावर जाणार होते, नुकसानाची पाहणी करणार होते. मात्र यात सुद्धा मराठा समाजानं त्यांना थेट विरोध करत आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही येऊ नका असं म्हटलेलं आहे. या सगळ्याकडे कसं पाहायचं? खरं म्हणजे जो काही छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाला प्रतिकार केलेला आहे त्याचा हा परिपाक आहे. मराठा सुरुवातीला त्यांनी कुठल्याही आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसीत आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी या आंदोलनाबाबत काही शब्द काढल्यानंतर सकाळी शब्द काही काढलेला नव्हता. मात्र नंतरच्या काळामध्ये भुजबळ हे थेट विरोध करू लागले आणि ते मराठा आंदोलकांना रुचलेलं नाहीये. परिणामी सर्व आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत. छगन भुजबळ यांना ठिकठिकाणी इशारा देत आहेत. एकूणच भुजबळांनी मराठा आरक्षणाला ओबीसी मध्ये सहभाग करू द्यावा आणि विरोध करू नये ही एकूण मागणी दिसते. त्याचबरोबर जो काही आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तो जो मुद्दा आहे तो आता जवळजवळ शेवटच्या टोकापर्यंत आलेला आहे. सरकार सपोर्टिव्ह आहे. आता कुणबीचे दाखले सुद्धा चेक केले जात आहेत. संपूर्ण प्रत्येक जिल्हाधिकारी यंत्रणा तहसीलदार करण्यात चेकिंग होते आणि असं असताना भुजबळ यांचा विरोध हा मराठा आरक्षणासाठी अडचणीचा ठरू शकतो हे जरांगे यांच्या लक्षात आलंय आणि त्याचबरोबर मराठा आंदोलकांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे जो लढा आता निर्णायक स्वरूपात आहे त्याला खीळ बसवण्याचं काम भुजबळ करतायत आणि त्यामुळे एकूण त्यांच्या विरोधामध्ये सगळे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक दौऱ्याला आणि प्रत्येक ठिकाणी आता त्यांना विरोध होईल असं. आता नेमके ते कुठे पोहोचलेले आहेत पाहणीसाठी? कोणत्या गावी? लासलगावच्या जस्ट थोडंसं पुढच्या बाजूला ठिकाण गाव आहे. त्या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या घरामध्ये ते आता पोहोचलेले आहेत. 3-4 हे घर आहे ज्यामध्ये ते गेलेले आहेत. तर म्हणजे हा दौरा पूर्वनियोजित होता. कालच संध्याकाळी हा दौरा जाहीर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांनी दौरा आपला सुरू केलेला आहे. मात्र दौऱ्याला विरोध होणार हेही त्यांच्या भुजबळांना माहिती होतं. मात्र भुजबळांनी हा विरोध लक्षात घेऊन हा दौरा पूर्ण करण्याचं ठरवलं. नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत. तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे